हो. कुणी कुणी केलं मतदान? केलं ना सगळ्यांनी? इकडलं झालं ना मतदान? झालं ना? केलं ना सगळ्यांनी? बाबासाहेबांनी तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. या मावशीने केलं नाही. हा या केलं नाही बघा. केलं ना सगळ्यांनी? बघा कसं हात सगळ्यांनी केलं. बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. आणि मला उभा राहिल्याशिवाय गाणं म्हणता येत नाही. बाबासाहेबांची औलाद आहे. अंगामध्ये रक्त सळसळतं, हो ना? आमच्या वाघमारे साहेब म्हणतात, बाई उभं राहिली त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. उभंच राहायचं नाही तर आम्ही डान्स सुद्धा करतो. कारण हे आपलं फेस्टिवल आहे, आपला प्रोग्राम आहे, करायलाच पाहिजे. आपण नाही तर कोण करणार आहे? महागाला का माणसं टाळ्या वाजवणार? करायला पाहिजे की नाही? म्हणून मला या गीतात सांगायचे काय, अरे मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, हकदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, माणूस केलं तुला. मग कशात म्हणाले? माणसात बसले म्हणले. कशात सांगायले मग? माणसं सोडून बघा खुर्च्यावर बसलेत माणसं. बघा खुर्च्यावर बसलेत पण माणसातच बसलेत ना. ते माणसातच आहे. हा बरोबर. मतदार केलं तुला, मतदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला. तरी तू साल्या अरे बैमान झाला. नाही 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 मागे बसून पैसे दिले. बैमान कसं म्हणावं? आंबार बापू जरा बैमान कसं म्हणावं? मागे बसलेले पैसे दिलेत बाई. देताय ना? हा बाबासाहेबाच्या गाण्यावर सगळ्यांनीच दिले. तर दिले नाही? कुणीही नाही, सगळ्यांनी दिले. हो ना? दिले नाहीत वाटायला गपचूप बसले. मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला. तरी तू साल्या बैमान झाला. गाढवाची किंमत तरी जास्त असते, बैलाची किंमत जास्त असते, पण आपण फक्त 500 रुपयाला विकतो आपलं मत. म्हणून सांगायचे काय, तरी तू साल्या अरे बैमान झाला. माझ्या बाबासाहेबाला हकदार केलं तुला, हकदार केलं तुला, हकदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला. तरी तू साल्या बैमान झाला. माझ्या बाबासाहेबाला बाबासाहेबांच्या पुण्याच्या 2-2 मजली 3-3 मजली बंगल्यामध्ये राहत आहे. बंगल्यासमोर गाडी राहते,
गाडीमध्ये मस्त टाय बुटा सुटामध्ये आमचा मुलगा असतो. हे पुण्यामुळं बाबासाहेबांमुळं. म्हणून मला सांगायचंय, बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दार होऊ नका. आणि म्हणून घरदार दिलं तुला, घरदार केलं तुला, घरदार केलं तुला, घरदार केलं तुला, तरी तू साल्या बैमान झाला. बैमान होऊ नका. बाबासाहेबांचे विचार रुजवा, विचार पेरत चला, तरी येणाऱ्या पुढच्या पिढीला आदर्श भेटेल तुमचा. अन्यथा आपणच तिकडून का फक्त आपल्याला वर्षाला आठवण येते बाबासाहेबांची, हो ना? मग वर्षभर झेंडा फाटलाय तुटलाय विहारात काय चाललंय याचं आम्हाला काहीच देणं गेलं नसतं, बरोबर ना? काहीच नाही. आमची वंदना केव्हा होते, आमचं काय केव्हा होतं याचा आम्हाला काही ताळमेळ नसतो. आम्हाला फक्त रोज काय दिसतं, काय दिसतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले होते? शिक्षणे वाघीचे जे दूध आहे, जो कोणी प्राशन करत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठलं दूध प्राशन करतो? अनुधाप्ती धारकाचे. आम्ही वाघिणीचं दूध प्राशन करत नाही, म्हणून आम्ही मागे पडत आहोत आणि मगून एक एक पाऊल मागच जात आहोत. आणि म्हणून मागची वेळ यायला वेळ लागणार नाही. कुठं हाकता मालक, कुठं हाकता मालक, कुठं हाकता मालक, ही वेळ नक्कीच येईल जर बाबासाहेबांच्या विचाराला गद्दार झाला तर. आणि म्हणून सालेदार केलं तुला, सालेदार केलं तुला, सालेदार केलं तुला, सालेदार केलं तुला,